ह्याने 10 फुटावर एक रेन पाईप लावला बघा मित्रांनो. तुम्हाला मी आता दावतो त्याची ती कांद्याची रोप जी आहे ह्या पद्धतीत आहे बघा. त्याची जी काडी आहे ही रोप आलेली ही एवढी झालेली आहे बघा. ही बघा ही रेन पाईप आहे. त्याच्या खाली मध्ये सोयाबीन आहे बघा. नवनाथ मला सांगा हे जी तुम्ही लावण केली आहे ही किती किती एकराचा आहे का असं किती गुंठ्याचा आहे कसं आहे? अर्धा एकर. हे अर्धा एकर कांदा ह्याने केलाय बघा. किती महिने झाले ह्याला आता? महिना झाला बरोबर. बरोबर महिना झाला आहे लावून. लावलं नाही पेरून घेतले म्हणे. मग ह्या वर्षी तुम्ही जर त्या वर्षी पेरूनच घेता का वाफे करून लावून घेता? 2 वर्ष झाले पेरतो. 2 वर्ष झाले त्यांनी पेरून घेतात बघा. मग पेरण्याचा रिझल्ट बरा आहे का लावून घेतलेला त्याचा रिझल्ट बरा आहे? पेरणीचा रिझल्ट मला तर गेल्या वर्षी चांगला भेटला आहे. पेरणीमध्ये किती पिशव्या निघतात आणि लावणीमध्ये किती निघतात? लावणीत भरपूर निघते ते, पण लावणीला खर्च भरपूर होतो. बर. आता ह्या वर्षी जे लावणीचा खर्च होता त्या खर्चाला म्हणजे बघून तुम्ही ही पेरून घेतलंय का त्याचं काय कसं? आपल्याला गेल्या वर्षी रिझल्ट चांगला भेटला म्हणून पेरून घेतला. हा 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 म्हणजे आपण तुम्ही जे पेरून घेतलं त्याचा रिझल्ट चांगला असल्यामुळे तुम्ही ह्या बारीने बी पेरून घेतलंय. मग आता हे पात अजून उचलायला किती दिवस लागेल की आता फवारणी केली तर? एक 8 दिवस तर लागले. 8 दिवस लागेल. ठीक आहे. बघा हे नवनाथ सुरवशेचं शेत आहे. ह्याने जे रेन पाईपावर जे केलेलं आहे जरी बी कुणाला जर बघायचं असेल ह्याने काय काय केलं कसं केलं तर तुम्ही नवनाथ सुरवशे यांना तुम्ही भेट घेऊ शकता, त्यांना विचारू शकता. हे रेन पाईपाची पद्धत आहे. 3 लाखाचं 3.5 लाखाचं झालं म्हणा. अर्धा एकर पाऊण एकर. अर्ध्या एकरामध्ये त्यांचं म्हणणं गेल्या वर्षीची पट्टी आहे ज्याने खर्च वगैरे काढून तुम्हाला खर्च काढून किती झाली? 3 लाख रुपये झाले. 3 लाख रुपये ह्यांना मिळालेत बघा खर्च काढून. खर्च किती झाला? खर्च काय नाही, 15,000च्या आसपास झाला. 15,000च्या आसपास त्यांचा खर्च झालाय. खुरपणी वगैरे जे असेल सगळं पिशव्या गाडी भरून घरच्या घरी केले. हा खुरपणी त्यांनी घरच्या घरी केली. मग मित्रांनो धन्यवाद.